एवढंच फक्त. वरती चढायला किती वेळ लागेल अंदाज? अर्धा तास लागेल. गाईड गाईड बाप कोणत्या कामाला पोराला पाठवलं होतं त्या दिवशी ते पाणी होतं. सोडलं असेल रे. आम्ही आता निघालेलो आहोत या मार्गावरून. थोडा खाचगडग्याचा रस्ता आहे पण चांगला आहे पायवाट असं. जस्ट एक एक पाऊल आता टिपागड आमच्या जवळ येत आहे. थोडा दम यायला लागलाय, थोडा आम्ही विश्रांती घेतली आणि जस्ट निघालो. उंच उंच असं मार्गान आहे. पायवाट एकदम सोपी आहे. अडचण काही येणार नाही चढायला वगैरे असं. चढत उंच असल्या कारणाने थोडासा थकवा येतोच. मधामध्ये तुम्ही विश्रांती घेऊ शकता. साधा सरळ मार्ग असा बनवला गेलेला आहे. इथे जे डोंगर खोदून एक रस्ता बनवला गेलेला आहे. दुचाकी वाहन वगैरे तू जमत असेल तर जाऊ शकतात. आमचे दोन माणसं समोर झपाझप चालून राहिलेले आहेत. मागे 2 जण आहेत. असा हा निसर्गरम्य परिसर खूपच सुंदर आहे. गडचिरोली जिल्ह्यातील टिपागड हे निसर्गरम्य असं सुंदरतेने नटलेलं आहे. चला 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 समोर चला. काय आहे? खोल अशी दरी आहे इथे एकदम. पण रस्ता एकदम सोयीस्कर केलेला आहे. काही अडचण नाही टिपागड पर्यंत जायला. ह्या सर्व पर्वतरांगा आहेत पूर्ण. अरे बापरे. पहा मित्रांनो, इथे सुद्धा काही 2 व्हीलरला काही जणांनी गाडी आणलेली आहे. एकदम म्हणजे साध्या असं एकदम अडचणीचा रस्ता आहे. पण ते या अगोदर येऊ नाही तिथे, त्याच्यामुळे ते तिथे दर्शनासाठी चाललेले आहे. टिपागडला एक मंदिर असल्या कारणानं. चला, काही ठराविक अंतरापर्यंतच गाडी जाऊ शकते. ह्या सुद्धा इथपर्यंत ही रिक्स असते फार मोठी. पण आपण पैदलच निघणार आहोत. चला, इथपर्यंत 2 व्हीलरला हे लोक जाऊ शकतात. या सातपुते सर.
असं वाटतच आहे का आम्ही एवढ्या उंचावर आलेलो आहोत, कारण की रस्ताच असं एकदम चढ नाही आहे, एकदम सोयीस्कर असं टप्प्याटप्प्याला तुम्हाला थांबता येईल अशी सुविधा रस्ता आहे इथे. आपण किती वेळ चालत आलो असेल आता, अंदाज किती डिस्टन्स? अर्धा तास 2 किलोमीटर. 2 किलोमीटर आपण चालत आलो आता. आलं ओके, आलं ठीक आहे. जस्ट आम्ही पोहोचत आहोत आता. इथे टिपागडवर एक तलाव आहे, एक वैविध्यपूर्ण नटलेला असा सुंदर रमणीय तलाव. 2000 फूट उंचीवर. 2000 फूट उंचीवर आहे पायथ्यापासून. मंडळी दिसत आहे तिथे. सर तुम्ही कुठचे? तुम्ही कुठचे? धानोरा. आम्ही आलो कुरखेडावरून. कुरखेडा. ओके, चला या सातपुते सर. सातपुते सरांना खूप चालावं लागत आहे. आपण पोहोचतोच आहोत आता. एकदम निर्जन असं असते इथे. यात्रा भरते. सर यात्रा कोणत्या वेळी भरते इथे? 11 तारखेला इथे यात्रा भरते. मोठ्या संख्येनं भाविक इथे येतात. ते शंकराचं मंदिर आहे ना? माहित आहे बाबा. आणि जस्ट हे तुम्ही बघू शकता. माझे सहकारी मित्र 2 बॅडमिंटनपटू हे एकदम झपझप सहकार्य समोर गेलेले आहेत. त्यांना विद्यापीठाचं चॅम्पियनशिप मिळालेलं आहे. आता तुम्हाला दाखवतो एवढ्या उंचीवर ही जी दिसत आहे ही तलावाची तटबंदी आहे. टिपागडच्या उंचीवर एक पाण्यानं भरलेला एक तलाव, जो पूर्वीच्या काळापासून ठिकाणी तलावाची तटबंदी आहे. ही पाय दगडावर दगड मांडून हे रचल्या गेलेला आहे. जुन्या काळातील अशी वैशिष्ट्यपूर्ण इथे तटबंदी आपण बघत आहोत. हे आपण इथे गडावर पोहोचलेलो आहोत. आणि हा बघा, ज्याच्यासाठी आपण इतका उंचीवर हा तलाव वसलेला आहे. हा गोड्या पाण्याचा तलाव आहे. तो तिकडे एक मंदिर आहे, तिकडे यात्रा भरते. आमचे मंडळी आलेले आहेत. हा बघा टिपागडच्या वरचा तलाव, 150 फूट रुंद. आणि याचं पाणी कधीही हा आटत नसतो. पावसाळ्यामध्ये हा पूर्ण तलाव भरून जातो. महादेव सर, हे आमचे विकार सर थोडे थकलेले आहेत, केस सवारत आहेत थोडे. सातपुते सर थोडा घाम आलेला आहे. सर घाम पुसून द्या, रिलॅक्स व्हा. आपण पोचलेलो आहोत टिपागडच्या वरती. असा सुंदर रमणीय निसर्गाची किमया बघा, की गडाच्या उंचीवर, एवढ्या उंचीवर हा तलाव इथे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एक वंडर लेक म्हणता येईल याला. याच्यामध्ये, या तलावामध्ये एक वेगवेगळ्या ज्या आमचे मित्र जे आहेत त्यांचा रिसर्च पेपर सुद्धा टिपागड तलावावर आहे. इथे भरपूर प्रकारचे ॲक्वॅटिक जे प्लॅन्ट्स असतात ते मिळतात इथे. त्याच्यामुळे संशोधनाला सुद्धा एक चालना मिळते या तलावामधून. एवढा खुला का? 2 एक निसर्ग किती वेगळा असू शकतो असं वाटते. सभोवताल बघाल तर पूर्ण पर्वतरांगा आहेत आणि सर्व पर्वतरांगाच्या मधोमध हा तलाव, फार सुंदर असा तलाव.
हा हॅलो मित्रांनो, हा आहे आपला टिपागडचा तलाव. याचा इतिहास जर बघितलं तर आमचे प्राध्यापक हे थोडासा सर थोडासा याचा इतिहास सांगा की तुम्ही इथे आले होते पहिले सुद्धा. हो हो. याच्या सर्वात आधी तर टिपागड हा प्रेक्षणीय स्थळ म्हणता येईल याला, कारण की हा 2000 फूट उंचीवर बसलेला असा हा बारमाही तलाव आहे, जो कधी आटत नाही. आणि हाच तलाव टिपागडी नदीचा उगमस्थान आहे. टिपागडी नदी याच्या इतिहासात असं नोंद आहे की राजा पुरामशा मडावी हे इथले राजे होऊन गेले. ते काही युद्धासाठी जेव्हा ते बाहेर गेले तेव्हा त्यांच्या सेनापतींनी काही कट कारस्थान रचून त्यांच्या राणीला सांगितलं की त्यांचा युद्धात मृत्यू झाला आणि म्हणूनच राणीनं ह्या तलावात जलसमाधी घेतली. असं सोबतच नंतर राजा जेव्हा युद्ध जिंकून आला तेव्हा त्यांना हे सर्व कळलं आणि त्यांना खूप दुःख झाला आणि त्यांनी पण ह्या तलावात जलसमाधी घेतली. हा थोडासा इतिहास म्हणजे ह्या गडकिल्ल्यावर कुठलीही राजेशाही सत्ता स्थापन झालेली नाही. हा एक उल्लेखनीय इतिहास सरांनी आम्हाला सांगितला. सर धन्यवाद सर. काय काय झाड झालं. मित्रांनो, आपण आता त्या शिव मंदिर जो आहे तिथे जाणार आहोत. त्याचा तिकडे जाण्याचा मार्ग टिपागडवरून या इकडे हा रस्त्यात आहे. सर आमचे चाललेले आहेत. आमचे काही मंडळी समोर गेलेले आहेत. तर आपण याच मार्गाने त्या मंदिरापर्यंत पोहोचणार आहोत. हा एक रस्ता आहे. हा या तलावाला वळसा घालून समोर जात आहे. ते जात असताना येते काही सूचना आम्हाला दिसल्या इथे की डिस्पोजल, पत्तल, पॉलिथिन आदि कूड़ा कचरा स्वयं साफ सफाई में योगदान देवे असं. इथे जेव्हा यात्रा भरते तेव्हा हे यात्रा संपलेली आहे. त्याच्यापुढे हे काही बांबूचे असे घरं वगैरे इथे टेंट उभारलं असेल कदाचित. पूर्ण तलावाला वळसा घालून आपण शिवमंदिरापर्यंत पोहोचत आहोत. सभोवतालीवर डोंगर रांगा अशा आपल्याला दिसून येतात. दगडधोंड्यातून वाट काढत आपण शिवमंदिरापर्यंत जवळपासच पोहोचलेलो आहोत. हे काही दगडावर काढलेले देवी देवतांच्या कलाकृती आपल्याला इथे पाहायला मिळतील. दगडधोंड्यातून वाट काढत मी जवळ जवळ पोहोचत आहोत. आपण शिवमंदिरापर्यंत पोहोचलेलो आहोत. त्या छोट्या खाली पायऱ्या केलेल्या आहेत. या मार्गे जाऊ आपण.
बघू शकता ते निसर्गरम्य हा टिपागड तलाव. पिक्चर बनवता का डॉक्युमेंटरी? नाही, आता एकदम आपण टिपागडच्या टोकाला आलेलो आहोत. हा माडरानातला असा आहे. आमचे विकार सर चढून राहिलेले आहेत. एकदम वरचा टोक आहे हा. इथे तुम्ही बघू शकता दगडाचा खाली लोक एवढा खचत कागद झाला. मराच असलं तर कसे होते मोतील की नाही ना. नाही टेकड्या काय 2 घराचं गाव असू शकते. 2 घरात म्हणजे नाटक नाही का मागे 2 घराचं मागे रस्ता जाता चालते का बे जाऊन आता तुम्ही सगळे गोटे चढून येईल काय रस्ता आहे. जेव्हा याचा जन्म झाला हे ते मोठे दगड असे टिपागडच्या याच्यावर वाढले, पण कालांतराने याच्यावर क्रॅक पडू असं नाही. हा हा छोटे झाले तुकडे खाली खाली यायला लागले. एवढा दगड कोण वरती आणणार आहे? नाही हे नॅचरल आहे. नॅचरली बनलेले आहे. हे होते दुगडाचे तकडे करणारे हे झाड होते. हे तुकडे करते. मग हे झाड हे तुटतील हे बरोबर आहे. टिपागडच्या वरच्या टोकावर आम्ही आलेलो आहोत. माझे मित्र मंडळी चालले समोर. मी मागे व्हिडिओ घेण्यासाठी मला मागेच ठेवलेला आहे. आमचे मार्गदर्शक प्राध्यापक दादी सर सर्वांना माहिती देतात. याच्या अगोदर ते इथे आलेले आहेत. हा इथून पहा तुम्ही निसर्गरम्य व्ह्यू कसा दिसतो. हे थोडंसं धुके वगैरे म्हणजे प्रदूषण वगैरे थोडं जास्त असल्या कारणाने स्पष्ट दिसणार नाही. पावसाळ्यामध्ये हा व्ह्यू एकदम निसर्गरम्य असा क्लिअर दिसतो. चला आता परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो आहोत हळूहळू. ओय, इथे गुफा आहे टिपागडवर. टिपागड गुरुबाबा भट इथे आम्ही आलेलो आहोत. आमचे काही मंडळी अंदर गेलेले आहेत. ते बघू आपण इथे बघू शकतो. ही एक पूर्ण दगडाची गुफा बनवलेली आहे. छोटा नॅचरल केव आहे आणि याच्यामध्ये गुरुबाबाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि येताच 5 दिवस घेते. मेन काम करायचा ताकद करून नाही. आम्ही वरच्या टोकावर आहोत. तो तलाव जो आहे तो तुम्हाला दिसतो आहे हलकासा. तो तलाव आहे तो खाली आहे. आपण मागे बघितला होता तो. आणि आता आपण वरच्या पीक टोकावरून खाली उतरत आहोत. आता चला परतीच्या प्रवासाला आम्ही निघालेलो आहोत. टिपागडच्या तलावाला आता घराकडे. हे 1 दिवसाची टूर फार धाडसपूर्ण आणि विविध अशा निसर्गरम्य कलांनी यशस्वीरित्या पार पडली.
तुम्हाला एकंदरीत भेट द्यायची असेल टिपागडला तर यात्रा भरते त्यावेळीच यावं. इथे मनुष्यवस्ती फार जवळपास काय फार कमी आहे, म्हणजे फारच काय अशी विरळ आहे. जर फॅमिली जर आणायची असेल तर यात्रेच्या वेळी येणं केव्हाही चांगलं राहील. वरचा तलाव पाहण्याला एक आहे, डोंगराच्या एकदम वरती टोकावर आहे, वैशिष्ट्यपूर्ण अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आणि त्याच्यावरती जर बघितलं तर एक वरती गुहा आहे. साधारण पायथ्यापासून ते तलावापर्यंत जाण्यासाठी 2 किलोमीटरचा अंतर पार करावा लागतो. सरळ मार्ग आहे, साधा सरळ असं. ठीक आहे मंडळी, बाय.